हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू धरणीची आन तुला उपस्थित बंधू आज बजरंग दलाच्या वतीनं विश्व हिंदू परिषद आंबेगाव तालुक्याच्या वतीने हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याला मी प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. कारण दरवर्षी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करता आणि एक मोठी मदत गोरगरीब पेशंटना किंवा पेशंटना या रक्तदानामधून होते. आणि हे करत असताना आपले सगळ्यांचे सरकारी कैलासाची शेखर बांके यांच्या स्मृती जागा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केला जातो. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि हे काम आपण असंच थोडं चालू ठेवावं अशी विनंती करतो. जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथ र एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हात र नदी पेटली दिवत ठेवू वात यांच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचा शिबिराचा हा आयोजित करण्यात येतो. या 13व्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. हे खऱ्या अर्थानं चंद्रशेखर अण्णासाहेब विद्यार्थी संघटना अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालेले हा कार्यक्रम सांगायचं की रक्तदान शिबिराचं आयोजन अनेक वेळा करत असतात. परंतु ते आयोजित करत असताना उत्स्फूर्त मिळणारा प्रतिसाद आणि रक्तदात्याला कशाचं तरी जीव घेण्याचं सांगून केलं जाणारं रक्तदान यामध्ये भाव बऱ्याच वेळा सांगितलं की रक्तदान केलं तर तुम्हाला टी शर्ट त्या ठिकाणी दिला जाईल, तुम्हाला जर्किन दिलं जाईल, हेल्मेट दिलं जाईल, अशी वेगवेगळ्या प्रकारचं सांगून रक्तदात्याला आकर्षित केलं जातं. परंतु या रक्तदान शिबिराला आल्यानंतर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं ती जागृती तुम्ही तरुणांमध्ये केलेली आहे आणि उत्स्फूर्त असं प्रतिसाद याच्यामधून मिळत होता. रक्तदान होत असताना दोन गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये होत असतात. एक तर आपण जे रक्तदान करतो याचा फायदा हा समाजाला त्या ठिकाणी होतो आहे.
गेल्यानंतर आज याच्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे समाजाचे लोक रक्तदानाच्या निमित्ताने एकत्रित झालेले आहेत. तुम्ही आता रक्तदान केलेलं आहे, परंतु तुम्ही आज याच्यामध्ये सांगू शकत नाही मी जे रक्तदान केलेलं आहे माझं रक्त आमच्या व्यक्तीला त्या ठिकाणी उपयोग करायचं. जिथे तुम्ही एक सांगू शकता का मी बी पॉझिटिव्ह आहे, ओ निगेटिव्ह आहे, ए बी पॉझिटिव्ह आहे, ते त्याच ग्रुपच्या माणसाला त्याचा उपयोग होणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही कुठल्या जाती धर्माच्या माणसाने रक्त दिलं आणि ते कुठल्या जाती धर्माच्या व्यक्तीला ते उपयोगी पडणार आहे हे आपण सांगू शकत नाही. ज्याला त्यावेळी रक्ताची गरज असते तो फक्त गट त्या ठिकाणी चेक करत असतो, ते रक्तपेढीमधून घेऊन जात असतो. म्हणून या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्यावेळेस राहत असतात त्यावेळी एकसंध हा देश राहत असताना प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या तरी समाजाला आपल्या रक्ताची त्या ठिकाणी गरज भागू शकतो. खऱ्या अर्थानं या देशामध्ये ऐक्य साधण्याचं काम या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून होत असतं. म्हणून मी आपण सर्व रक्तदात्यांचं देखील मनापासून अभिनंदन कराल. तुम्ही एक कृत्य अशा उपक्रमामध्ये सहभागी झालात आणि हे सर्व ऑर्गनाईज करत असताना ज्यांनी चांगल्या प्रकारचे कष्ट घेतले, मला देखील गणेश गाड्यांनी काल देखील रात्री फोन केला होता, त्याचप्रमाणे पुनर्मान केले असते, त्याचप्रमाणे विचार पूर्ण जाते यांनी देखील सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला आज तिथं घेत असताना आमचे पट्ट्याचे जिल्ह्याचे उपस्थित बाळासाहेब बांधले असतील, त्याचप्रमाणे निलेशजी गोळचे आहेत, विशाल भोर, विशाल वागळे, त्याचप्रमाणे समाधान हिंगे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी एक शेलार आहेत, त्याचप्रमाणे प्रतीक भोसले आहेत. या सर्वांच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्व रक्तदात्यांना हे शिबिर आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही हा चांगला उपक्रम आजपर्यंत राबवला आहे. या पुढच्या काळामध्ये आपल्या पाठीशी सदैव उभं राहण्याचं काम, उभं देण्याचं काम आणि सर्व इंदोरे देखील आहेत, त्यांचं देखील मी गोष्टी आहेत आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वाभिमानी लढवय्या ही शेतकऱ्याची जात होई. शपथ घेऊन कुलवसार रागर, काळ्या आईची पुण्याई खेळतीच तो दादर. पडू दे ठिणगी, लागू दे बनवा, आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड, पहाट नवी कर तू. लढर तू, लढर तू, लढर तू बळीराजा, मागील तुझीच तू बळीराजा. Thank you.
सर्वांचे मार्गदर्शक धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले त्यांच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंबेगाव तालुका आणि सर्व पंचक्रोशीच्या वतीनं रक्तदान सप्ताहाचं आयोजन 10 जुलै ते 17 जुलै अशा दरम्यान या ठिकाणी आयोजित केलं होतं. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या 4 तालुक्यामध्ये 21 कॅम्पच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं असताना आज आपल्या मनसर मंडळीमध्ये धर्मवीर चंद्रशेखर अण्णा यांच्या जन्मभूमीत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित होत आहे. गेले 16 वर्ष सातत्यानं आपण सर्व कार्यकर्ते मंडळी, तरुण मंडळी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून हे अत्यंत पुण्याचं उल्लेखनीय चांगलं काम यशस्वीपणे करत आहात. त्याबद्दल प्रथमतः विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंबेगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं बजरंग दलाच्या माध्यमातून धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं उल्लेखनीय काम आणि त्या कामाची पावती म्हणून, आठवण म्हणून त्यांच्या स्मृती, आठवणी आणि आशीर्वाद भविष्यकाळात सर्व तरुणांना मिळावेत या भूमिकेतून हे पुण्याचं काम आपण रक्तदानाच्या माध्यमातून करत आहात. गेले कालपर्यंत 1900 बॉटल 1900 रक्तदात्यांनी या ठिकाणी आपल्या रक्तदान करून या शिबिराला, या सप्ताहाला मदत केलेली आहे. या सर्व रक्तदात्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर असतील, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व संयोजक मंडळी, त्यामध्ये बंटीशेठ बागल असतील, आमचे सहकारी राजगुरुनगर शहर प्रमुख मुकुदादा राक्षे असतील, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व रक्तदाते मंडळी, तरुण सहकारी बजरंग दलाचे सर्व सहकारी, आपणा सर्वांच्या माध्यमातून हे चांगलं काम चालू आहे. आपणा सर्वांना या ठिकाणी या कार्याला शुभेच्छा देतो आणि धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांना आपणा सर्वांच्या वतीनं त्यांच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं आमच्या खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. बजरंग दलाने बजरंग दलाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हे आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या 4 तालुक्यामध्ये जवळपास या सप्ताहामध्ये आज धरून जवळपास 3000 बाटल्या सगळे बॉटल तयार होते अशी परिस्थिती आहे. मी गेली अनेक वर्षापासून
शेतकऱ्यांना जवळून बघितलेला आहे. ते शेतकऱ्यांचा लहानपणापासूनचा प्रवास मी जवळून बघितलेला आहे. अतिशय क्रांतिकारी स्वभावाचा, अन्यायाच्या विरुद्ध नेहमी संघर्ष करून लढणार, कधीही कोणाला न घाबरणार कमजोर व्यक्तिमत्व म्हणून अण्णांना आम्ही जवळून बघितलं. त्याचा संघर्ष बघितला, त्याचे आंदोलन बघितले आणि हिंदू धर्माच्या बद्दल त्यांचं असणारं प्रेम, असणारा आदर आणि विशेषतः व मातेच्या बद्दल असणारं प्रेम आणि त्यांनी केलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्यासारख्या अनेक तरुणांना एकत्र करून त्यांनी चांगल्या पद्धतीनं समाजाला दिशा देण्याचं काम अण्णांनी त्या काळामध्ये केलं. अण्णांच्या दृष्टीने जे समाजाला आवश्यक होतं ते त्या ठिकाणी रुजवण्याचं काम सगळे लोक करत आहेत. अतिशय मन भारावून जातं, कारण अनेक वर्षांचा प्रवास बघितल्यानंतर हा सगळा कार्यभार आणि हे सगळं कार्य अखंडपणे आपण सगळ्यांनी एकत्र करत आहात. मी खरंच आपल्या सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देईल. आपल्या पुढच्या कार्यासाठी हे अतिशय पवित्र कार्य आहे. या कार्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आता सगळे सहकारी त्या ठिकाणी आलेले आहेत. बाबांची आणि सगळ्यांच्या नावाचा उल्लेख देखील केलेला आहे. मी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण सुरू केलेल्या या पवित्र कार्याच्या मनापासून शुभकामना व्यक्त करतो आणि 2 शब्द पुढे करतो. जय श्रीराम. हार जीत हील पंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. तूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता, नवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. तूच हो रे विधाता, नवा जन्म घे. हा एक समाज उपक्रम म्हणजे अण्णांचे एकनिष्ठ कार्यकर्ते हे जे काम करत असतात
करण्यानिमित्त आपण दरवर्षी खेड आंबेगाव जुन्नर येथे रक्तदान शिबिर, रक्तदान सप्ताह आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण सर्व रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आज मंचर नगरीत उपस्थित सर्व रक्तदात्यांचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, मंचर प्रखंड त्याचप्रमाणे इतर सर्व शाखांतर्फे आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. धन्यवाद. समसमता ध्रुवतारा तु क्षितिजावरी लख लखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एक